हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. मी आहे शेखर आणि मी स्नेहल. तर आता सध्या नवरात्री चालू आहे म्हणून आम्ही जातो आता देवीच्या मंदिरामध्ये. हॅलो एव्हरीवन. सो आता आम्ही पोहोचले मानदेवीला दर्शनासाठी. सो स्टे ट्यून. या मंदिराचे दगडी शिल्पकलेने सजलेले प्रवेशद्वार भक्तांना आत बोलवते. मंदिराच्या शिखरावर लहरणारा ध्वज श्रद्धा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. मंदिरात प्रवेश करताच घंटानादाचा नाद वातावरणाला दिव्य स्पर्श देतो. मंदिरातील शांतता आणि भक्तांच्या प्रार्थनाचा मनाला प्रसन्न करतात. गाभाऱ्यात विराजमान असलेली मूर्ती आपल्याला तेजोमय रूपाने भक्तांना आशीर्वाद देते. दीपांच्या प्रकाशात चमकणारा हा परिसर आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देतो. हे मंदिर फक्त पूजा करण्याचे स्थान नाही, तर भक्तांना एकत्र आणणारे, सकारात्मकता देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे केंद्र आहे. नवरात्रीच्या पावन प्रसंगी देवीला सुंदर रेशमी वस्त्रांनी, मोहक दागिन्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांच्या हारांनी सजवण्यात आले आहे. त्यांच्या तेजस्वी मुखाकडे पाहिले की भक्तांचे मन श्रद्धेने नतमस्तक होते. त्यानंतर आम्ही संध्याकाळी दांडिया नाईटसाठी हिंजेवाडीमध्ये आलो.